हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आज काही रुटीन वगैरे दाखवणार नाही, आज थोडंसं वेगळं. तुम्ही पण आता रुटीन बघून बघून बोर झाला आजचीला. चला म्हटलं आज थोडं खाण्यापिण्याचं काहीतरी बघूया. आणि आज ना मी तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे. इथं जम्मूमध्ये ना पुदिना खूप असा मिळतो आणि छान एकदम ताजा ताजा हिरवागार असतो. कढीपत्ता कमी मिळतो पण पुदिना इथं भरपूर मिळतो. मीच माझ्या इथं पाठीमागं बागेत लावलाय. थोडंसं जरी रोप लावलं ना ते थोडं 5-6 महिन्यानं पूर्ण असं भरून जातं. खूप असा पुदिना आहे. तर म्हटलं चला चटणी बनवूया. आणि साधी सोपी रेसिपी आहे, जास्त काय त्याला साहित्य पण लागत नाही. पण साधी सोपी आहे पण आपल्या जेवणाची एकदम चव वाढवते ती चटणी आहे ना, खूप टेस्टी बनती. चला तर मग कशी बनवायची दाखवतो. आणि त्याच्यासाठी काय काय सामान लागते. सामान काही जास्त नाही, मेन तर पुदिना लागतो. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्येच आहेत त्याच घ्यायच्या आणि बनवायची. चला तर एकदा बघूया आपण साहित्य काय काय लागते. आणि पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी मेन तर पुदिना पाहिजे, थोडासा असला तरी चालेल. थोडंसं जिरं आणि लसणाच्या म्हणजे पाकळ्या आहेत ना त्या 5-6 घ्यायच्या. त्याच्यानंतर एक टॅमॅटो घ्यायचा आणि ही हिरवी मिरची पण घ्यायची, लाल मिरची पण घ्यायचं आणि चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ पण घ्यायचं. चला तर आता काय काय प्रोसेस आहे बघूया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. आणि आता ना हा टॅमॅटो आपण कट करून घेऊया. चला तर पहिलं तर, आणि तुम्हाला जसा पाहिजे ना लांबडा बारीक असाही कट करा, असं तर मिक्सरला आपल्या बारीकच करायचं आहे. चला आता मी पटपट कट करून घेते सगळं. कधी कधी कोणी ना बी पण काढतं याच्या आतमधलं, मी काय नाही काढलं. बी काढू शकता जर तुम्हाला काढायचं असले तरी, पण बी पण काढा. चला आता हा आपला टॅमॅटो कट झाला. त्याच्यानंतर ह्या मिरच्या आहेत ना ह्या, तर ह्यांना आपण ना असं बारीक बारीक मोडून टाकायच्या. आणि बघा अशा मिरच्या मोडून घेतल्या. त्याच्यानंतर हिरवी मिरची आहे ना ती पण आपण अशी मोडून घेऊया. बघा आता हिरवी मिरची लाल मिरची दोन्ही मिरच्या पण मोडून घेतल्या. त्याच्यानंतर हेच आपलं जिरं आहे ना बघा, हे जिरं पण आपण याच्यात टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर हा लसणाच्या पाकळ्या आहेत ना त्या पण टाकून घेऊया. आणि आता ह्याला मी बारीक करून घेते. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुदिना टाकायचा. पुदिना लगेच टाकायचा नाही, कारण हे बारीक व्हायला पाहिजे. पुदिना काय बारीक होतोय पण हे बारीक व्हायला थोडा वेळ लागतोय. चला तर आता हे मी सगळं बारीक करून घेऊन येते आणि त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकूया. चला तर, आणि हे बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतले. आणि त्याच्यानंतर आता हा पुदिना आहे ना तो पण आपण ह्याच्यामध्ये घेऊया. आणि आता पुदिना पण छान असा बारीक करूया. चला तर आता पुदिना वगैरे सगळं मिक्स करून छान बारीक करूया. आणि बघा ही आपली पुदिन्याची चटणी आहे ना ती एकदम छान अशी बनवून झाली आहे. आणि टेस्ट करून बघितली तर खूप अशी टेस्टी पण झाली आहे. चपाती बरोबर वगैरे छान लागते, आपल्या जेवणाची चव वाढवते. आणि पुदिना ना गरमीच्या दिवसात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. जम्मूमध्ये तर जास्त प्रमाणात खातात, कारण इथं गरमी पण जास्त आहे. लिंबू पाणी वगैरे आपण बनवताना त्याच्यामध्ये पण आपण पुदिन्याची 2 पानं थोडीशी तोडून टाकली ना तर लिंबू पाणी पण खूप टेस्टी होतं. तर गरमीच्या दिवसामध्ये पुदिना हा जास्त खाल्ला जातो. पुदिना आपल्या डोळ्यासाठी पण खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही आपल्या जेवणामध्ये म्हणजे ह्याचा उपयोग केला पाहिजे गरमीच्या दिवसामध्ये. आता इथं आहे अवेलेबल तर मी चटणी वगैरे बनवतो. लिंबू पाणी बनवताना पण मी थोडासा यूज करतो. तुम्हाला ही चटणी वगैरे कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला कुठं पुदिना वगैरे मिळाला बाजारामध्ये किंवा तुमच्या जवळ असेल आसपास घराभोवती अवती, तर तुम्ही नक्की पुदिन्याची चटणी बनवा. थोडंफार भाजीला काही नसलं कधी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पुदिना असलं तर त्याची छान चटणी बनवायची आणि चपातीवर खाऊन घ्यायची. चला तर मग अशा प्रकारे आहे पुदिना चटणी. कशी वाटली ही पुदिना चटणी नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला आपली रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि पुदिना चटणी खावा. तुमच्या घरच्यांना पण खायला घाला. पुदिना चटणी ना खूप टेस्टी बनते. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय, जय महाराष्ट्र. आणि हा ना व्हिडिओ नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवसाचा आहे. आणि मी आता सकाळ सकाळी वॉकिंगला चालली होती. गावाकडून आल्यापासून काय रुटीनच बसत नव्हतं वॉकिंगला जायला. चला म्हटलं आता थोडंसं लवकर उठलं पाहिजे आणि वॉकिंगला वगैरे गेलं पाहिजे. आणि आज ना रस्त्यावरती खूप अशी गर्दी होती, त्यामुळे जास्त काही शूट घ्यायला जमलं नाही. आता मी वॉकिंग करून घरी आली आणि घरी येताना आपल्या शिडीवरती थोडंफार शूट घेतलं होतं. अर्नोला वगैरे उठवून गेलो होतो. मी म्हटलं त्याचं तोपर्यंत आवरेल, त्याच्यानंतर मी येऊन त्याला नाश्ता वगैरे बनवून देईन. मी माझं बाकीचं सगळं झाडं वगैरे मारून गेलो होतो. आणि आज नाश्त्याला बघूया काय बनवायचं आहे. आणि अर्नव उठला होता, चालला असेल आंघोळ वगैरे. चला म्हटलं बेल वगैरे वाजवून बघूया आंघोळ करतोय की काय.
पण नाही, बहुतेक आंघोळ वगैरे झाली होती आणि आता त्यानं दार वगैरे उघडलं. चला आता जाऊया आणि नाश्ता वगैरे बनवूया. आणि आज मला नाश्त्याला डोसे बनवायचे होते. काल मी इडली बनवली होती, त्यातलंच थोडंसं पीठ शिल्लक होतं, तर चला म्हटलं त्याचे डोसे वगैरे बनवूया. आणि जास्त काही पीठ नव्हतं, थोडंफार होतं. अर्नवला आणि कुर्णाला फक्त डोसे होतील, मला आणि फौजींना मग दुसरा काहीतरी नाश्ता वगैरे बनवायला पाहिजे. चला तर आता पटपट नाश्ता वगैरे बनवून घेते आणि नंतर बोलते. आणि आता अर्नवसाठी डोसे वगैरे बनवले होते. चटणी वगैरे काही बनवली नव्हती. तो म्हटला मी मम्मा शेजवान चटणी आहे ना त्याच्यावरच खातो. आजकाल त्याला शेजवान चटणी जास्त आवडत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये शेजवान चटणी पाहिजे त्याला. चला ठीक आहे, खातोय तर छानच आहे. आणि कधी कधी असं होतं ना, आता डोश्याचं पीठ बघा थोडंसंच होतं, सगळ्यांना पुरायला सारखं पण नव्हतं आणि अर्नवला एकट्यालाच पुरेल. आणि आज मला म्हणजे 2 वेळा नाश्ता बनवावा लागला. आणि थोडंसं होतं पण ते फेकून पण द्यायचं मन होत नव्हतं. चला म्हटलं काही नाही, अर्नवपुरतं झालं तरी पण काही हरकत नाही, आम्हाला नंतर काय तर दुसरा नाश्ता बनवेन. पण सकाळ सकाळी ना खूप गडबड होते, 2-2 नाश्ता बनवायला एवढा टाईम नसतो. आता अर्नवपुरता बनवीन, परत मला आणि फौजींना काहीतरी दुसरं बनवेन. आणि आता इथं बघा सकाळ सकाळीच आज कपडे वगैरे घडी घालायचं चालू होतं, कारण रात्री मला काहीतरी काम असल्यामुळे वेळ मिळाला नाही. मग सकाळ सकाळी ना खूप गडबड होते, सगळेजण आपापले कपडे मागतात आणि त्यासाठीच मी रोज रात्री सगळे कपडे व्यवस्थित घड्या वगैरे घालून ठेवतो. पण असं कधीतरी होतं, कंटाळा येतो किंवा दुसरं काहीतरी काम असतं तर मला घडी घालायला मिळत नाही. आणि आता नाश्त्याचं वगैरे झालं, अर्नवचं वगैरे सगळं आवरलं. फौजी अजून आले नव्हते, तोपर्यंत थोडाफार माझ्याकडे टाईम होता. आणि नाश्त्याला मला चपाती बनवायची होती, चहा चपाती. चला म्हटलं आज इझी नाश्ता बनवूया. आणि चपाती चहा आवडतो फौजींना पण, मला पण आवडतो. आणि आता इथं मी कणिक वगैरे मळून ठेवून आलो होतो, म्हटलं तोपर्यंत कणिक भिजेल, थोडीशी कपडे वगैरे घड्या घालते. चला आता पटपट आवरतो नंतर बोलतो. आणि माझं कपडे वगैरे घडी घालायचं काम चालूच होतं. अर्नवचं आता स्कूलला जायचं टाईम झालं होतं आणि रोज सकाळी अर्नव मम्मी पप्पांचा आशीर्वाद वगैरे घेऊन स्कूलला जातो. फौजी कधी असतात कधी नसतात, असले तर त्यांचा पण आशीर्वाद घेतो. त्याला छान म्हणजे आवडतं, म्हणतो मम्मा मला ना मग प्रसन्न वाटतं स्कूलमध्ये. म्हटलं चला छान आहे, त्याला आवडतं तर छानच आहे, जबरदस्ती काही सांगावं लागत नाही. रोजच्या रोज त्याला आठवणीनं येतं आणि देवाचा नमस्कार करून जातो. कुणाला अजून लहान आहे, कुणाला ह्या सगळ्या गोष्टी अजून फॉलो करत नाही, थोडं टाईम लागेल कारण तो लहान आहे. पण अर्नवला एकदा सांगितलं तर तो रोजच्या रोज व्यवस्थित सगळं ऐकतो. चला आता अर्नवला स्कूलला निघाला आहे, त्याला बाय बाय करूया. आणि आता निघाला होता, चला तर. तर आवरलं, आमच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवायचा आहे. डोश्याचं पीठ ना थोडंसंच होतं, म्हटलं अर्नवपुरतंच करूया, बाकी आम्हाला ना चहा चपाती करणार आहे. खूप दिवस झालं म्हणतो ती चहा चपाती बनवायची. चला तर आता पटपट चपाती बनवून घेते, फौजी येतील थोड्या वेळानं, त्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करीन. आधी चपाती बनवून ठेवते कारण फौजी यायचं टाईम झाल्यानंतर लेट होईल. कुणाला अजून झोपलाय, कुणाला काय उठलं नाही, कारण सकाळ सकाळी ना थंड वातावरण असतं त्यामुळे जास्त वेळ झोपतोय. आणि उठून तर काय करणार, नुसता परेशान करतोय, माझ्या मागं इकडे तिकडे फिरणार, त्यापेक्षा झोपलेला चांगला आहे. आणि काल रात्री ना खूप अशी गरमी होती तर इथं हॉलमध्येच कूलर लावून झोपलो होतं, त्यामुळे आता इथं छान असं गॅलरीतलं गार वारं येते ना, त्यामुळे त्याला झोप लागली मस्त. चला आता लागूया कामाला. आणि चला आता मी पटपट चपाती वगैरे बनवून घेतो. जास्त काही नाही, 1-2 चपात्या बनवायच्या होत्या. कुणासाठी डोसा वगैरे होता, फौजींसाठी माझ्यासाठी आता मी चपाती वगैरे बनवून घेते. सकाळ सकाळी ना जास्त असं खाल्लं जात नाही, हलकं फुलकंच बरं वाटतं.
तर चला आता पटपट चपाती बनवते आणि नंतर बोलते. आणि चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये. चला तर ओके बाय. जय महाराष्ट्र.